ओके, थँक्यू. तर आजपासून आपण युनिट्स अँड मेजरमेंटला सुरुवात करणार. ठीक आहे. आणि माझ्याकडे लक्ष द्या, आता ते रेकॉर्डिंगकडे नका भाऊ. ते तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल पिरियड झाल्या किंवा झाल्यावर सायंकाळपर्यंत. ओके, तर कुठला चॅप्टर सुरू करायचा आपल्याला? युनिट्स अँड मेजरमेंट. तर याला मी जस्ट मेजरमेंट म्हटलं तरी चालेल किंवा युनिट्स अँड मेजरमेंट. ओके, मला सांगा, तर व्हॉट इज द नीड ऑफ मेजरमेंट? काय नीड ऑफ मेजरमेंट? सर्व गोष्टी आपण येणार नाही, बरोबर आहे. काही गोष्टी डिस्कशन करू आणि सोडून देऊ. व्हॉट इज द नीड ऑफ मेजरमेंट? मला सांगा, लेंथ मोजायचं काम पडते, असं मोजायचं काम पडते, का बरं? अरे नीड ऑफ मेजरमेंट हा तर डेली लाईफ मधला प्रॉब्लेम आहे. काहीतरी मोजावं लागणार ना आपल्याला. समजा आपल्याला शुगर आणायची आहे, तर किती आणणार का? शुगर देऊन टाका, बरोबर आहे. तो किती देणार? कुठेतरी आपण त्याला काय केलं पाहिजे? मोजलं पाहिजे ना. सोनं आणायचं आहे, काय केलं पाहिजे? मोजलं पाहिजे. नीड ऑफ मेजरमेंट तर प्रत्येक ठिकाणी आहे, बरोबर आहे. कुठल्याही गोष्टीला अंडरस्टँड करण्यासाठी आपल्याला किती क्वांटिटी पाहिजे, बरोबर आहे. तर त्यासाठी आपल्याला मेजरमेंट करणं आवश्यक आहे. ओके, तर किती क्वांटिटी आपल्याला पाहिजे? काय क्वांटिटी? बघा, दोन तऱ्हेच्या क्वांटिटीज असतात. थोडंसं बरोबर समजून घेण्याचा प्रयत्न करा. पहा, तुम्हाला समजा खूप आनंद झाला, खूप चांगल्या तऱ्हेनं शिकवलं, खूप चांगल्या तऱ्हेनं समजलं, रिझल्ट लागला, खूप चांगला रिझल्ट लागला, तुम्हाला खूप आनंद झाला. फिलिंग मोजता येते का? मोजता येते का? थोडे कमी मार्क्स भेटले, दुःख झालं, मोजता येते का? नो. पण जे मोजता येणार दॅट इज कॉल्ड फिजिकल क्वांटिटी. काय? जे मोजता येणार दॅट इज कॉल्ड फिजिकल. मग दोन तऱ्हेच्या क्वांटिटीज आहेत. इमोशनल तर आपण पकडतच नाही इथे, बरोबर आहे. पण जे मोजता येणार दॅट इज कॉल्ड फिजिकल क्वांटिटी. जे जे मोजता येते ते ते काय झालं? फिजिकल क्वांटिटी. किंवा लॉज ऑफ फिजिक्स. लॉज ऑफ फिजिक्स माहिती आहे तुम्हाला आता? न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, बरोबर आहे. फ्रिक्शन, बरोबर आहे. ओहम्स लॉ, कोणताही लॉ घ्या, लॉज ऑफ फिजिक्समध्ये ज्या क्वांटिटी वापरण्यात आलेल्या आहेत त्या सर्व काय आहेत? फिजिकल क्वांटिटी. कसंही म्हटलं तरी शेवटी सेमच आहे. तर जी क्वांटिटी काय केल्या जाऊ शकते? मोजल्या जाऊ शकते. द क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड और द क्वांटिटी विच आर यूज टू डिस्क्राईब द लॉज ऑफ फिजिक्स आर कॉल्ड ॲज फिजिकल क्वांटिटीज. समजलं का फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? द हेडिंग लिहा तुम्ही, फिजिकल क्वांटिटी लिहा. काय लिहिणार? द क्वांटिटीज विच आर यूज टू quantities which are used to describe laws of physics. The quantities which are used to describe laws of physics are physical quantities. किंवा काय म्हणता येणार? The quantities which can be measured. Which can be measured accurately. बघा, कोणता वर्ड महत्वाचा आहे? Accurately. Are called as physical quantities. काही एक्झाम्पल लिहायचे. तुम्ही काय मोजू शकता? लेंथ मोजू शकता, त्याच्यानंतर मास मोजू शकता, टाईम मोजू शकता, खूप सारे आहेत. नंतर फोर्स मोजू शकता, बरोबर आहे. एनर्जी मोजू शकता, वेट मोजू शकता. फोर्स आणि वेट एकच आहेत थोडे, बरोबर आहे. जे काही ॲक्युरेटली मोजू शकतात ते सर्व काय आहेत? फिजिकल क्वांटिटीज. चला लिहून घ्या. आणि पहिले तर चांगल्या तऱ्हेने समजून घ्यायचं, नंतर मग लिहायचं. यस. ओ माय गॉड.
सेव्ह झाली असेल फाईल. ओ माय गॉड. ओके, परत लिहून घेऊ. तर काय म्हटलेलं आहे, काय पाहिजे होतं आपल्याला, फिजिकल क्वांटिटीज. तर काय लिहू शकता तुम्ही, कसं लिहिलं तरी चालेल. द क्वांटिटीज विच कॅन बी मेजर्ड ॲक्युरेटली, लिहून घ्या, द क्वांटिटीज विच कॅन बी मेजर्ड, काय कशा मोजल्या जाऊ शकतात, ॲक्युरेटली, आर कॉल्ड एज फिजिकल क्वांटिटीज. दुसरं, द क्वांटिटीज विच आर यूज टू डिस्क्राईब द लॉज ऑफ फिजिक्स, द क्वांटिटीज which are to describe laws of physics. डॉट 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 म्हणजे आर कॉल्ड, है ना. आता माझं असंच आहे, मी डॉट 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 करणार, तुमचं पुढे तुम्हाला समजलं पाहिजे. आणि नंतर काय लिहायचे होते, एक्झाम्पल्स घ्या लिहून, काही पण घेऊ शकता एक्झाम्पल, खूप सारे आहेत. डिस्टन्स फिजिकल क्वांटिटी आहे, डिस्प्लेसमेंट फिजिकल क्वांटिटी आहे, बरोबर आहे. नंतर डिस्टन्स डिस्प्लेसमेंट म्हणजे काय झालं, तेच हे काय झालं, लेंथच झालं. हे सर्व तिन्ही कसे आहेत, सेमच आहे, लेंथ आहे. त्यानंतर काय आहे, मास आहे, बरोबर आहे. नंतर काय आहे, वेट आहे, वेट म्हणजेच काय आहे, फोर्स आहे, बरोबर आहे. नंतर काय घेता येणार, एनर्जी घेता येणार किंवा हीट घेता येणार, बरोबर आहे. खूप सारे आहेत. ऑल दीज आर फिजिकल क्वांटिटीज. काही जण व्हिडिओ पाहतील तर त्यांना थोडा स्पीड वाढून करून घ्यावं लागेल, कारण की आता इथे क्लासमध्ये पण शिकवणं चालू आहे आणि हे काही थोड्या वेळाने यूट्यूबवर जाणार आणि मग ते परत त्याच्यामध्ये थोडं लॅग डेव्हलप होईल. तर जे यूट्यूबवर बघत असतील त्यांना माझं सजेशन आहे की तुम्ही थोडं फास्ट फॉरवर्ड करून बघू शकता. यूट्यूबवर कडे पाहून सांगत आहे. तुमच्याकडे पाहिलं की त्यांना खाली पाहिलेलं दिसते आणि वर पाहिलं की असं वाटतं की खरंच यूट्यूबवर जे पाहून राहिले त्यांच्यासोबत बोलत आहे म्हणून. ओके, चला ठीक आहे. पाठ करायची गरज नाही. ज्या क्वांटिटीज, माझ्याकडे लक्ष द्यायचं, ज्या क्वांटिटीज मोजल्या जाऊ शकतात, ज्या क्वांटिटीज फिजिक्सच्या लॉजमध्ये उपयोगी येतात, सांगण्यासाठी, बोलण्यासाठी, एक्सप्रेस करण्यासाठी, बरोबर आहे, दे आर कॉल्ड ॲज फिजिकल क्वांटिटीज. त्यांना तुम्ही काय म्हणू शकता, फिजिकल क्वांटिटीज. नंतर हेडिंग लिहा, क्लासिफिकेशन ऑफ फिजिकल क्वांटिटीज. काय, क्लासिफिकेशन. ओके, दिलं हेडिंग. आता ना हेडिंग तुम्ही नंतरही लिहू शकता, माझं बोलणं ऐका बरोबर. तुम्हाला ना लक्ष द्या, इकडे एक खूप चांगला सेन्स डेव्हलप झाला पाहिजे समजण्याचा. इकडे लक्ष द्या, अंडरस्टँड करण्याचा. ऐका, तर इकडे माझ्याकडे पाहायचं सर्वांनी. तर कोणतंही आपण क्लासिफिकेशन करतो ना, तर त्याचा कुठला तरी बेस असतो. समजा मला तुम्हाला क्लासिफाय करायचं आहे, बरोबर आहे. पहिलं क्लासिफिकेशन आपण ऑलरेडी करून ठेवलेलं आहे, मेल्स आणि फिमेल्स, बरोबर आहे. दुसरं क्लासिफिकेशन आपल्याला करता येईल की पांढरं टी शर्ट घालणार आहे, रेड टी शर्ट घालणार आहे, ऑन द बेसिस ऑफ कलर ऑफ टी शर्ट, बरोबर आहे. दुसरं क्लासिफिकेशन करता येईल
कुठलं? ज्यांचे केस लांब आहेत, ज्यांचे केस शॉर्ट आहेत, ज्यांना नाही आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल मी असं कोणत्या तरी बेसिसवर आपण काय करत असतो? क्लासिफिकेशन करत असतो. बेस असतो क्लासिफिकेशन करायला, असं नाही. लक्ष द्या इकडे. हॅलो बेटा, की क्लासिफिकेशन करायला बसले, सरांनी लिहून दिलं. क्लासिफिकेशन करण्यासाठी कुठल्या तरी बेसिसवर 60%च्या वर मार्क्स मिळवणारे, 60 to 80 मिळवणारे, 80 to 90 मिळवणारे, कुठल्या तरी बेसिसवर आपल्याला बघा. क्लासिफाय तर तुम्हाला आम्हालाच करून राहिलो ना, सध्या जे आपण जनरल बनवून राहिलो, विद्यार्थ्यांना क्लासिफाय करून राहिलो. पण ऑन द बेसिस ऑफ मार्क्स क्लासिफाय करता येते, ऑन द बेसिस ऑफ स्टँडर्ड क्लासिफाय करता येते, ऑन द बेसिस ऑफ ड्रेस, ऑन द बेसिस ऑफ स्कूल. बरोबर आहे? समजलं का? PCM घेणारे वेगळे, PCB घेणारे वेगळे, जनरल घेणारे वेगळे, कुठला तरी बेस असतो क्लासिफाय करायला. हॅलो बेटा, समजलं पाहिजे. ठीक आहे? मग क्लासिफिकेशन आलं की कुठल्या तरी बेसिसवर क्लासिफिकेशन होत असते. कुठल्या तरी बेसिसवर क्लासिफिकेशन होत असते आणि तो बेस आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ फिजिकल क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटीज, माझ्याकडे लक्ष पाहिजे. फिजिकल क्वांटिटीज आपल्याला क्लासिफाय करायच्या आहेत. बरोबर आहे? काही बेसिसवर. तर पहिलं आपण क्लासिफिकेशन घेऊ ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शनल प्रॉपर्टी. ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शनल प्रॉपर्टीज. ऐका बरोबर, नंतर लिहून घ्या, थोडा वेळ देऊ आपण लिहायला. ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शनल प्रॉपर्टीज. पहा, डायरेक्शनल प्रॉपर्टीजवर दोन प्रकारे क्लासिफिकेशन करता येते. ज्यांना डायरेक्शनची गरज नसते, ज्यांना डायरेक्शन नसते, त्यांना काय म्हणतात? स्केलर्स. त्यांना स्केलर्स म्हणू शकता किंवा स्केलर म्हणू शकता. स्केलर फिजिकल क्वांटिटीज कोणत्या? द क्वांटिटीज विच possess ओनली मॅग्नेट्यूड, दे डू नॉट रिक्वायर डायरेक्शन, दे डू नॉट possess डायरेक्शन, अशा क्वांटिटीजला काय म्हणतात? स्केलर म्हणतात, किंवा त्याला स्केलर्स म्हणतात, किंवा त्याला स्केलर फिजिकल क्वांटिटी म्हणतात. समजलं का? हे कशाच्या बेसिसवर क्लासिफाय केलं? ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शनल प्रॉपर्टीज. ज्यांना डायरेक्शन असतील ते वेक्टर, आणि ज्यांना डायरेक्शन नसतील ते स्केलर. बरोबर आहे? स्केलर काय झाले? दीज आर द फिजिकल क्वांटिटीज विच possess ओनली मॅग्निट्यूड. म्हणजे असं म्हणू शॉर्टमध्ये, दे possess ओनली मॅग्निट्यूड. दे आर करेक्टली डिस्क्राईब, कम्प्लिटली डिस्क्राईब बाय युझिंग मॅग्निट्यूड अलोन. बघा, माझे शब्द ऐका बरोबर. यांना डिस्क्राईब करण्यासाठी फक्त मॅग्निट्यूड सांगायची गरज आहे. मला तुम्ही विचारलं की तुमचं मास आपण काय करतो, पुढे तुम्हाला शिकायला मिळेल ते. आपण वेट म्हणतो, मास सांगतो. तुम्हाला म्हटलं की माझं मास किती आहे, माझं वेट किती आहे, वेटच म्हणतो आपण. मला 75 kg. आणखी काही सांगायची गरज आहे का? 75 kg अपवर्ड डाऊनवर्ड. माझ्या घरी, तुमच्या घरी काही सांगायची गरज नाही. वेट विचारलं ना किती, 75 kg. वेट म्हणजे मासच आपण बोलत असतो. कळलं का? हाईट किती आहे, दुसरं काही सांगायची गरज आहे का? नाही. अकोलामधलं डिस्टन्स किती आहे, काही सांगायची गरज आहे का? नाही. बरोबर आहे? ज्यांना फक्त मॅग्नेट्यूडनी कम्प्लिटली डिस्क्राईब करता येते, द क्वांटिटीज विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राईब बाय युझिंग मॅग्नेट्यूड अलोन. युनिट तर सांगायचं असते सोबत. बरोबर आहे? मॅग्नेट्यूड अलोन म्हणजे विदाऊट युनिट असं त्याचं काही मिनिंग नाही होत. मॅग्नेट्यूड म्हटलं की युनिट हे आलंच. डिस्टन्स सांगायचं आहे, अकोला किलोमीटर म्हणावंच लागेल ना. फक्त 45 म्हणून चालेल का? 45 मीटर आहे की सेंटीमीटर आहे की किलोमीटर आहे, लाईट इयर आहे की ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट, असा प्रश्न तयार होणार. समजलं का? ज्या क्वांटिटीजला डिस्क्राईब करण्यासाठी मॅग्नेट्यूड पुरेसी असते. समजलं का? द क्वांटिटीज विच कॅन बी डिस्क्राईब बाय युझिंग मॅग्नेट्यूड अलोन आर कॉल्ड ॲज स्केलर फिजिकल क्वांटिटीज. बरोबर आहे? मग आपण काय लिहू? दे कॅन बी डिस्क्राईब बाय युझिंग मॅग्नेट्यूड अलोन. दे कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राईब बाय युझिंग मॅग्नेट्यूड अलोन, और दे possess ओनली. सोपं तेच आहे. ओके, तर लिहून घ्या त्याच्या खाली. स्केलर, दे possess ओनली मॅग्नेट्यूड. नो डायरेक्शन असेल. दे कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राईब्ड किंवा स्पेसिफाईड बाय युझिंग मॅग्नेट्यूड अलोन. अर्थात विथ युनिट. आणि याचे लिहायचे आपल्याला एक्झाम्पल्स.
जे तुम्हाला बेसिकमध्ये शिकवले. कोणकोणते एक्झाम्पल आहेत? हां, डायरेक्शन असणारे आणि डायरेक्शन नसणारे. ओके, तर स्केलर कोणते झाले डायरेक्शन? तुमच्यासोबत सुनीता येऊन शिकूनच राहिल्यात. तर कोणते झाले डायरेक्शन नसणारे, म्हणजे ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शनल प्रॉपर्टीज आपण याचं करून राहिलो क्लासिफिकेशन. तर पहिला क्लास घेतला आपण डायरेक्शनल प्रॉपर्टीजवरचा कुठला? स्केलर. तर काय लिहिलं आपण? दे पजेस ओनली मॅग्नेट्यूड अँड नो डायरेक्शन ऑर दे कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राईब ऑर स्पेसिफाईड बाय युझिंग मॅग्नेट्यूड अलोन, पण विथ युनिट. नाही तर मग डाऊट येणार की विदाऊट युनिट. बरोबर आहे. एक्झाम्पल्स लिहायच्यात, काही मी एक्झाम्पल लिहून देतो. जसं आपण घेतलेले आहेत एक्झाम्पल डिस्टन्स. ओके, त्यानंतर असेल स्पीड, त्यानंतर असेल वर्क किंवा एनर्जी किंवा हीट. एकच आहे, असे खूप सारे आहेत ज्यांना आपण स्केलर म्हणू शकतो. लिहिले? पॉइंट क्लिअर झाला? स्केलर ओळखता येतील ज्यांना डायरेक्शन नसते, ते कोण झाले? स्केलर. आता बघा, झालं का लिहून? अंडरस्टँड झालं सर्वांना? हां, बी फास्ट. ओके, झालं? ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शनल प्रॉपर्टीज पहिलं क्लासिफिकेशन घेतलं आपण, तर पहिला क्लास कोणता आहे? ज्यांना डायरेक्शन नसते त्यांना काय म्हणतात? स्केलर्स. लक्ष द्या, लक्ष इकडे. एक असेल तर स्केलर म्हणतात, खूप सारे असतील तर स्केलर्स म्हणतात, किंवा स्केलर फिजिकल क्वांटिटी किंवा स्केलर फिजिकल क्वांटिटीज. वेगवेगळं जर ऐकायला मिळालं तर काही कन्फ्यूज व्हायची गरज नाही. ओके, यामधलाच दुसरा क्लास आहे, लिहा सेकंड. आता इथे बरोबर समजून घ्या, लक्ष द्या. आपण काय म्हणतो की ज्यांना मॅग्नेट्यूडही असेल आणि डायरेक्शनही असेल. माझं बोलणं ऐका. ज्यांना मॅग्नेट्यूडही असेल आणि डायरेक्शनही असेल ते काय झाले? वेक्टर. पण ही कम्प्लीट डेफिनेशन, लक्ष बेटा माझ्याकडे, हॅलो. तर ज्यांना फक्त मॅग्नेट्यूड असेल, केवळ डायरेक्शन असेल, ते वेक्टर असतातच असं नाही. तुम्हाला एक्झाम्पल. ओके, पहा, लक्ष द्या. तुम्ही पाहिलं असेल, दोन वायर अशा जोडलेल्या आहेत. इथे एक वायर आहे, बरोबर आहे, आणि काय झालं? करंट आला 3 अँपिअर, इकडनं करंट आला 4 अँपिअर. तर इथलं अँपिअर. तर यांना तर डायरेक्शन आहे करंटला. मग करंटला डायरेक्शन आहे, तर करंट काय वेक्टर झाला का? नाही. बरोबर आहे. तर वेक्टर तुम्हाला पुढे शिकायला मिळेल. बरं, वेक्टर नावाचा एक चॅप्टर आहे महत्त्वाचा, तो आपल्याला घ्यायचा आहे. बरोबर आहे. तर वेक्टरमध्ये काय असते माहिती आहे का? पहा, लक्ष द्या. मी तुम्हाला सांगतो इथे थोडक्यात समजण्यासाठी. वेक्टरमध्ये शिकवणार ते वेगळं, इथे मी सांगायचा प्रयत्न तुम्हाला करतो. तुम्ही समजून घ्या. ज्यांचं लक्ष माझ्याकडे असेल पूर्ण, तर त्यांना बरोबर समजेल. पहा, लक्ष द्या. समजा ही एक साईड आहे, हा एक वेक्टर. वेक्टर म्हणजे तुम्हाला शिकवलं याच्या अगोदर, ज्याला मॅग्नेट्यूडही असते आणि डायरेक्शनही असते. तर जरी इथं घेऊन राहिलो आपण, परत तरी शिकवलं. समजा या वेक्टरचे मॅग्नेट्यूड आहे, काय म्हणू आपण? 5. काहीतरी असेल युनिट त्याला, 5 नाही. तर हा काय घेऊ आपण? समजा हा आहे 3, आणि बरोबर आहे, आणि इथे आहे 4. तुम्हाला म्हटलं की टोटल काढा 3, आणि हा किती झाला? 4. टोटल जर तुम्हाला विचारलं, हा जर वेक्टर असेल तर टोटल काढण्यासाठी एक लॉ आहे, त्याला लॉज ऑफ वेक्टर ॲडिशन म्हणतात. पहा, लक्ष द्या. तर हा असतो टोटल या दोघांचा. एक 3 वेक्टर आहे, एक वेक्टर आहे ज्याचे मॅग्नेट्यूड 3 आहे, दुसरा वेक्टर, मगर घरघर इकडे तिकडे नका पाहू. तर दुसरा वेक्टर आहे ज्याचे मॅग्नेट्यूड 4 आहे. यांचा रिझल्टंट विचारला तर हा 3 + 4 7 नसतो.
हा जो पॅरलोग्राम तयार झाला बरोबर आहे, याचा काढतात डायगोनल, आणि हा डायगोनल किती येणार, ही जर साईड 4 आहे तर ही पण काय असणार 4. पायथागोरस थेरम जर वापरलं, समजा आपण याला एक्स म्हटलं तर एक्स स्क्वेअर इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर, सो एक्स स्क्वेअर इक्वल टू 9 प्लस 16, सो एक्स स्क्वेअर इक्वल टू 25, सो एक्स इक्वल टू 5. बरोबर आहे, याला म्हणतात वेक्टर अल्जेब्रा. काय, वेक्टर अल्जेब्रा. एक वेक्टर आहे ज्याचे मॅग्निट्यूड 3 आहे, दुसरा वेक्टर आहे ज्याचे मॅग्निट्यूड 4 आहे, ते दोन एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. त्यांचा जर तुम्हाला रिझल्टंट विचारला तर ह्या पद्धतीने काढावं लागतात. हा आहे वेक्टर अल्जेब्रा. म्हणून अशा क्वांटिटीज लक्ष द्या ज्याला मॅग्निट्यूड असते, डायरेक्शन असते, ज्याला वेक्टर अल्जेब्रा लागू पडतो. काय, वेक्टर अल्जेब्रा लागू पडेल, किंवा वेक्टर अल्जेब्राचे रूल जे ओबे करतील दे आर कॉल्ड वेक्टर्स. समजलं का? ज्यांना फक्त मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन असते ते वेक्टर नाहीत. फॉर एक्झाम्पल करंटला मॅग्नेट्यूड आहे, डायरेक्शन आहे. बघा ना, या दोन करंटची जर सम केली, हे मी असं दाखवलं, समजा हीच डायग्राम काढली मी, की पहिला करंट दाखवला मी किती आहे, की हा झाला 3 अँपियर, आणि दुसरा करंट दाखवला इकडे आला, हा किती आहे 4 अँपियर, आणि तुम्हाला म्हटलं टोटल करंट सांगा किती झाला, तर किती होणार 7 अँपियर. इथे हा लॉ लागू पडला का? नाही. बरोबर आहे. तेच जर हे वेक्टर असते, लक्ष इकडे, हे जर वेक्टर असते इथे हा लॉ लागू पडला असता. पण हे तुम्हाला डिटेल मी वेक्टरमध्ये शिकवणार. काहींच्या थोडं थोडं लक्षात आलं असेल. एक वेक्टर आहे 3 वाला मॅग्निट्यूड त्याची आहे, दुसरा वेक्टर आहे त्याचे मॅग्निट्यूड 4 आहे. या दोन वेक्टरला जर एकत्र केलं तर मॅग्निट्यूड 7 होणार नाही. याला एकत्र करण्यासाठी एक वेगळा रूल असतो, दॅट इज द लॉज ऑफ वेक्टर ॲडिशन. आणि याची सरळ सरळ अल्जेब्रिक सम करता येत नाही. जे वेक्टर असतात त्यांची अल्जेब्रिक सम करता येतेच असं नसते, काही काही ठिकाणी करता येत असते, ते आपण वेक्टरमध्ये पाहू. बरोबर आहे. इथे वेक्टरचे लॉज वापरावे लागतात. म्हणून 3 कंडिशन आहेत वेक्टर असण्यासाठी. एक, मॅग्नेट्यूड असली पाहिजे, दुसरी डायरेक्शन असली पाहिजे, तिसरं वेक्टर अल्जेब्राचे रूल त्यांनी ओबे करायला पाहिजेत, किंवा वेक्टर अल्जेब्राचं लॉजिक जे आहे, वेक्टरचं जे ॲडिशन वाले रूल आहेत ते त्याला लागू पडले पाहिजेत. असं जर असेल तर ते काय असतील, वेक्टर असतील. समजलं का? अरे समजलं का? म्हणून किती रूल लागू झाले तर वेक्टर किती रूल, 3 रूल. एक काय असलं पाहिजे, मॅग्निट्यूड, दुसरं डायरेक्शन, आणि तिसरं वेक्टर अल्जेब्रा. जर ते उभे करत असतील तर त्या फिजिकल क्वांटिटीज काय असतील, वेक्टर असतील. म्हणजे मग कोणत्या क्वांटिटीज, द क्वांटिटीज विच पजेस मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन अँड दे ओबे द लॉज ऑफ वेक्टर अल्जेब्रा आर वेक्टर्स. ओके. या दी क्वांटिटीज विच पजेस, काय पजेस करतील, मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज direction and obeys laws of vector algebra are called as vectors. Are called as vectors. Examples. हे आपण बेसिक मध्ये घेतले. तर पहिलं बेस्ट एक्झाम्पल कुठलं आहे, डिस्प्लेसमेंट. त्यानंतर वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम वेलॉसिटी असते, वेलॉसिटी मल्टिप्लाइड बाय मास, मोमेंटम असते. बरोबर आहे. आणि वेलॉसिटी चेंज झाली तर काय डेव्हलप होते, ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशनला मासने मल्टिप्लाय केलं तर काय लिहिता येतो, फोर्स. फोर्स आणि वेट हे जवळपास एकच असतात. ओके. तर त्याच्यानंतर काय घेता येणार, टॉर्क. आणखी खूप सारे आहेत. अँग्युलर व्हेलॉसिटी हे पुढे पुढे शिकायला मिळेल तुम्हाला काय आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर मोमेंटम, अँग्युलर ॲक्सलरेशन हे काय आहेत पुढे शिकायला मिळेल तुम्हाला रोटेशनल डायनॅमिक्समध्ये, एटसेट्रा. चला घ्या लिहून. यूट्यूबवर पाहणाऱ्यांनी फास्ट फॉरवर्ड करा.
हे झालं ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शनल प्रॉपर्टीज. बघा, सुरुवातीचे पिरियड्स आहेत. पहिला चॅप्टर आहे, तुम्ही ना समज डेव्हलप करा याच्यामध्ये. आम्ही परत एकदा सांगतो, नंतर आपण दुसऱ्या क्लासकडे जाऊ. क्लासकडे म्हणजे क्लास ऑफ क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन करण्याचा जे टाईप आहे त्याच्याकडे पहा, लक्ष द्या. इकडे बोर्डवर लक्ष द्या. काय पाहायचं, कुठलं चॅप्टर सुरू केलं आपण? युनिट्स अँड मेजरमेंट. पहिल्यांदा काय पाहिलं आपण? फिजिकल क्वांटिटीज. लक्ष द्या इकडे. इकडे तो कशाला फिजिकल क्वांटिटीज म्हणतात? द क्वांटिटीज विच कॅन बी मेजर्ड ॲक्युरेटली. आपण इमोशन म्हणू शकतो की त्याला इतकं दुःख नाही झालं, बरोबर, इतका आनंद नाही झाला, है ना, ते ॲक्युरेटली मोजता येते का? नाही. जे ॲक्युरेटली मोजता येते दे आर कॉल्ड फिजिकल क्वांटिटीज. किंवा आणखी काय लिहितो आपण? द क्वांटिटीज विच आर यूज टू डिस्क्राईब दी लॉज ऑफ फिजिक्स. लॉज ऑफ फिजिक्स सांगताना ज्या क्वांटिटीची गरज वाचते दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज फिजिकल क्वांटिटीज. फॉर एक्झाम्पल, जेवढं की लिहिणार, जेवढं की सिलेबसमध्ये येणार, जेवढं की आपण बेसिकमध्ये शिकवलं, स्पेसिफिक हीट काय शिकवली, टेम्परेचर काय शिकवलं, करंट काय शिकवलं असेल, पोटेन्शियल डिफरन्स काय, व्होल्टेज काय, जे जे येणार, जे झालं असेल, बरोबर, ते सगळं काय आहेत? हॅलो, काय आहेत? फिजिकल क्वांटिटीज. नंतर या फिजिकल क्वांटिटीजला आपल्याला काय करायचं आहे? क्लासिफाय करायचं आहे. पहिले तर समजलं पाहिजे, क्लासिफिकेशन करताना कुठला तरी बेस पाहिजे असते. ऑन द बेसिस ऑफ कलर, ऑन द बेसिस ऑफ कंट्री, ऑन द बेसिस ऑफ, बरोबर आहे, तालुका, ऑन द बेसिस ऑफ जिल्हा, बरोबर आहे, व्हॉट एव्हर इट मे बी. मी असं पर्सनसाठी बोलत आहे. तसंच आपल्याला फिजिकल क्वांटिटी क्लासिफाय करतानाही काही बेस पाहिजे. तर पहिला बेस घेतला आपण. लक्ष सर्वांचं इकडे. काय पहिला बेस घेतला? सो ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शनल प्रॉपर्टीज. हा पहिला घेतला आपण, ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शनल प्रॉपर्टीज. मग डायरेक्शन असणारे आणि डायरेक्शन नसणारे, ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शन प्रॉपर्टीज. पहिलं काय घेतलं आपण? पहिलं काय घेतलं आपण? स्केलर. अशा सर्व फिजिकल क्वांटिटीज ज्यांना केवळ मॅग्नेट्यूड असते, युनिट तर सांगावंच लागते, सो द क्वांटिटीज विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राईब ऑन द बेसिस ऑफ ओनली मॅग्नेट्यूड विथ युनिट, बरोबर आहे, दे आर कॉल्ड ॲज स्केलर, बरोबर आहे. दे कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राईब ऑर स्पेसिफाईड बाय युझिंग मॅग्नेट्यूड अलोन. असं आपण लिहिलं. समजलं का? तर ज्यांना केवळ मॅग्नेट्यूड असते ते काय झाले? स्केलर झाले, किंवा स्केलर झाले, किंवा स्केलर फिजिकल क्वांटिटीज, बरोबर आहे. डिस्टन्स आहे, स्पीड आहे, वर्क आहे, एनर्जी आहे, हीट आहे, खूप सारे तुम्हाला पुढे पाहायला मिळतील. ज्यांना वेक्टरचा लॉ वगैरे लावायची कुठे गरज असणार नाही, ज्यांना फक्त मॅग्नेट्यूड असेल, डायरेक्शन असणार नाही. दुसरा टाईप घेतला ज्यांना डायरेक्शन असेल. दुसरा टाईप काय घेतला? वेक्टर किंवा वेक्टर्स, द क्वांटिटीज विच पजेस मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. आणि तिसरी महत्त्वाची कंडिशन आहे, दे मस्ट ओबे द लॉज ऑफ वेक्टर ॲडिशन. वेक्टर अल्जेब्रा किंवा वेक्टर ॲडिशनचे लॉज ज्यांना लागू, बघा माझ्याकडे, इकडे इकडे माझ्याकडे बघायचं, ज्यांना वेक्टर अल्जेब्रा किंवा वेक्टर ॲडिशनचे लॉज लागू पडतात ते सर्व काय असतील? वेक्टर असतील. वेक्टर अल्जेब्रा लागू का पडतो हे का सांगणं आवश्यक आहे? कारण की करंट जर आपण पकडला तर करंटला मॅग्नेट्यूड आहे, डायरेक्शनही आहे, पण ॲडिशन करण्यासाठी वेक्टर अल्जेब्रा वापरायची गरज नाही आहे. त्यामुळे करंट हा वेक्टर क्वांटिटी नाही, बरोबर आहे. तर त्याचे काही एक्झाम्पल्स पाहिले. डिस्प्लेसमेंट असेल, असेल, मोमेंटम असेल, ॲक्सलरेशन असेल, फोर्स असेल, वेट असेल, टॉर्क असेल, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर मोमेंटम, अँग्युलर ॲक्सलरेशन, बरोबर आहे. खूप साऱ्या क्वांटिटीज आहेत. पुढे पुढे तुम्हाला शिकायला मिळतील. तुम्हाला क्वेश्चन येणार, हे टॉर्क काय माहीत नाही, अँग्युलर व्हेलॉसिटी काय माहीत नाही, अँग्युलर मोमेंटम काय माहीत नाही. तर हे पुढच्या रोटेशनल डायनॅमिक्समध्ये तुम्हाला खूप डिटेलमध्ये शिकायला मिळेल, बरोबर आहे. समजलं का? हे झालं ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शन. आता बघा, इथे आणखी एक कन्फ्युजन आहे का? लक्ष द्या इकडे. काही क्वांटिटीज ऐका बरोबर, काही क्वांटिटीज असतात, बरोबर आहे. समजा एखादी बॉडी आहे, हे पण तुम्हाला पुढे शिकायला मिळेल. एवढं चांगलं अंडरस्टँडिंग हे होणार नाही. ह्या प्रत्येक बॉडीचा आपल्याला काढायचा असतो मोमेंट, बरोबर आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया. काय? मोमेंट ऑफ इनर्शिया काय असते बघा. हा ॲक्सिस आहे,
ही एक बॉडी आहे, ही गोल फिरत असेल ॲक्सिसच्या भोवती. हा ॲक्सिस बदलला तर मोमेंट ऑफ इनर्शिया बदलतो, ॲक्सिस बदलला तर मोमेंट ऑफ इनर्शिया बदलतो. इथे ॲक्सिस फिरवला मोमेंट ऑफ इनर्शिया वेगळा, इथे फिरवला तर मोमेंट ऑफ इनर्शिया वेगळा. ही जी क्वांटिटी आहे ही डायरेक्शननुसार बदलते. ॲक्सिस वेगवेगळ्या ठिकाणी, ॲक्सिस समजते ना, ज्या लाईनच्या भोवती बॉडी फिरत असेल तो काय झाला ॲक्सिस. जसा हा पंखा आहे, पंखा त्या रॉडच्या भोवती असा गोल फिरून राहिला तर रॉड काय झाला ॲक्सिस. बरोबर आहे. तुम्ही समजा ती चाबी बांधलेला दोरा त्याला असं फिरवता, तुमचं बोट काय झालं ॲक्सिस. सुदर्शन चक्र तुम्हाला माहित आहे, त्याचं बोट काय झालं श्रीकृष्णाचं बोट ॲक्सिस. बरोबर आहे, समजते का. ॲक्सिस तुम्हाला माहित आहे. जर ॲक्सिस बदलला तर मोमेंट ऑफ इनर्शिया बदलते. तर वेगवेगळ्या डायरेक्शननी ॲक्सिस घेतला तर वेगवेगळा मोमेंट ऑफ इनर्शिया येते. ही क्वांटिटी ना तर व्हेक्टर आहे, ही क्वांटिटी ना तर स्केलर आहे. आणखी एक टाईप आहे, दिस इज टेन्सर फिजिकल क्वांटिटी. काय टेन्सर, तुम्हाला कारण सांगतो, केअरफुली ऐकाल तर समजेल. बरोबर आहे, कारण सांगतो तुम्हाला. बघा जे व्हेक्टर असतात त्याचं काय होते बघा. समजा ही बॉडी आहे, ही जर क्लॉकवाईज फिरत असेल तर व्हेक्टर जो असेल, आणि ह्या बॉडीला अँटी क्लॉकवाईज फिरवायला सुरुवात केलं की व्हेक्टर निगेटिव्ह होतो. जर एखादी क्वांटिटी व्हेक्टर असेल, हॅलो, एखादी क्वांटिटी व्हेक्टर असेल तर बॉडीला क्लॉकवाईज फिरवताना जर क्वांटिटी अपवर्ड असेल तर बॉडीला अँटी क्लॉकवाईज फिरवताना क्वांटिटी डाऊनवर्ड होणार. हे व्हेक्टर ओळखण्याचं लक्षण आहे. क्लॉकवाईज फिरवताना एक डायरेक्शन आणि अँटी क्लॉकवाईज फिरवलं तर त्याच्या अपोजिट डायरेक्शन असं होत असेल तर समजायचं किती व्हेक्टर आहे. पण मोमेंट ऑफ इनर्शिया क्लॉकवाईज फिरवला तरी तेवढाच येतो, आणि अँटी क्लॉकवाईज फिरवला तरी तेवढाच येतो. त्याला डायरेक्शनच नसते, तिची डायरेक्शन बदलत नाही. ॲक्सिस, लक्ष द्या इकडे, ॲक्सिस जर बदलला, ॲक्सिसची डायरेक्शन बदलली ती क्वांटिटी बदलते. ॲक्सिसची डायरेक्शन बदलली ती क्वांटिटी बदलते. समजा बघा, इथे ॲक्सिस वेगवेगळ्या ठिकाणी घेतला, क्वांटिटी बदलली. बरोबर आहे. हा ॲक्सिस उभा होता, तो आडवा केला तर क्वांटिटी बदलली. म्हणजे डायरेक्शन बदलून राहिली ॲक्सिसची तर क्वांटिटी बदलून राहिली. समजलं का. एक पॉईंट सांगितला. दुसरा पॉईंट सांगितला की याचा रोटेशनचा सेन्स बदलवला. क्लॉकवाईज असेल तर एक डायरेक्शन आणि अँटी क्लॉकवाईज असेल तर अपोजिट डायरेक्शन. असं जर होत असेल तर तो काय झाला व्हेक्टर. पण मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये असं होत नाही. मोमेंट ऑफ इनर्शिया इज नायदर व्हेक्टर, मोमेंट ऑफ इनर्शिया इज नॉर स्केलर, मोमेंट ऑफ इनर्शिया इज टेन्सर. काय आहे टेन्सर आहे. समजलं का. टेन्सर काय असते समजून घ्या. टेन्सर अशी फिजिकल क्वांटिटी आहे जी वेगवेगळ्या डायरेक्शननी वेगवेगळी असते. इथे ॲक्सिस असेल तर वेगळी, इथे असेल तर वेगळी. समजलं का. उभा ॲक्सिस असेल तर वेगळी, आडवा ॲक्सिस असेल तर वेगळी. म्हणजे ॲक्सिसची डायरेक्शन बदलली तर क्वांटिटी. पण वेक्टर कसा ओळखाल. क्लॉकवाईज फिरवलं तर एक डायरेक्शन, अँटी क्लॉकवाईज फिरवलं तर अपोजिट डायरेक्शन. असं ज्याच्यामध्ये होत असेल तो कोण झाला वेक्टर. मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये असं होत नाही. क्लॉकवाईज फिरवलं तरी मोमेंट ऑफ इनर्शिया तेवढाच, आणि अँटी क्लॉकवाईज फिरवलं तरी मोमेंट ऑफ इनर्शिया तेवढाच. याचा अर्थ मोमेंट ऑफ इनर्शिया व्हेक्टर नाही. मग हा स्केलरही नाही, हा व्हेक्टरही नाही. अशा क्वांटिटीला काय म्हणतात टेन्सर फिजिकल क्वांटिटी. हे आपण लिहिणार नाही, सोडून देऊ आपण एवढं बोलून. ठीक आहे. तुमच्या नोट्स आहे. तर हे झालं ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शन आपण पाहिलं. याच्यामध्ये डायरेक्शनचा थोडा रोल आला होता म्हणून तुम्हाला सांगितलं. पण मी तुम्हाला अगोदरच एक अलर्ट करून ठेवतो. समजेल त्यांनाच चांगलं ज्यांचं माझ्या बोलण्याकडे 100% लक्ष असेल. समजलं. आणि समजण्याचा प्रयत्नही करा. 10वीपर्यंत तुम्ही त्या टीचर लोकांनी पण काहींनी की पुस्तक वाचून दाखवलं तुम्हाला आणि तुम्हाला गेले प्रॉब्लेम. बरोबर आहे. इथे आपण समजण्यावर भर देतो, समजण्यावर, म्हणून इथे पूर्ण लक्ष पाहिजे. ठीक आहे. तर पहिल्या आपण याला क्लासिफाय केलं फिजिकल क्वांटिटीला. आता सेकंड बेसिसवर आपल्याला क्लासिफाय करायचं आहे फिजिकल क्वांटिटीला. याला आपल्याला काढून टाकायचं आहे. निघालं. ओके. तर पहिला झाला होता ए, ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शनल प्रॉपर्टीज. नंतर लिहायचं आपल्याला बी. लिहा ऑन दी बेसिस ऑफ डिपेंडन्सी. in measurement. On the basis of dependency in measurement. On the basis of dependency in measurement. आता ऐका बरोबर. पहिल्यांदा ऐकायचं चांगला तरण, पाठ तर करायचं नाही आपल्याला.
झालं? ओके, पहा सर्वांनी लक्ष द्या. ज्या क्वांटिटीज, लक्ष द्या, ज्या क्वांटिटीज, ऐका माझ्याकडे पाहायचं, खाली डोकं घालून नका बसू. ज्या क्वांटिटीज मोजताना इतर कोणाचीच गरज नाही भासत, ती क्वांटिटी स्वतःच मोजल्या जाते, दॅट इज कॉल्ड फंडामेंटल क्वांटिटीज. बरोबर आहे. ऑन द बेसिस ऑफ काय म्हणतो आपण, डिपेंडन्सी इन मेजरमेंट. लक्ष द्या, लक्ष, खाली डोकं घालू नका. ज्या क्वांटिटीज इंडिपेंडेंटली स्वतःच मोजल्या जातात, त्यांना मोजण्यासाठी दुसऱ्यांची गरज नाही भासत, त्या क्वांटिटीला म्हणतात फंडामेंटल क्वांटिटीज. द क्वांटिटीज विच कॅन बी मेजर्ड इंडिपेंडेंटली, दे आर कॉल्ड फंडामेंटल क्वांटिटीज. बरोबर आहे. जसं तुम्हाला लेंथ मोजायची असेल तर फक्त लेंथच मोजावं लागतं, दुसरं काही मोजायची गरज नाही. जर तुम्हाला मास मोजायचं असेल तर इंडिपेंडेंटली मोजता येते, दुसरं काही मोजायची गरज नाही. समजते का? जर तुम्हाला टाईम मोजायचा असेल तर टाईम इंडिपेंडेंटली मोजता येतो, दुसरं काही मोजायची गरज नाही. मग ज्या क्वांटिटीज इंडिपेंडेंटली मोजल्या जातात त्यांना काय म्हणतात, फंडामेंटल क्वांटिटीज. बरं, त्या इतरांवर डिपेंड नसतात. पण अशा काही क्वांटिटीज आहेत, पहा लक्ष द्या. समजा तुम्हाला काय मोजायचं आहे, मी म्हणेल तुम्हाला मोजायचं आहे स्पीड. मग स्पीड जर मोजायचं आहे तुम्हाला काय मोजावं लागेल, डिस्टन्सही मोजावं लागेल आणि टाईम मोजावं लागेल. बरोबर आहे. तर ज्यांचं मेजरमेंट दोन क्वांटिटीवर किंवा दोघांपेक्षा जास्त क्वांटिटीवर डिपेंड असते त्याला म्हणतात डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. बरोबर आहे. डिराइव्ड, कोणत्या? डिराइव्ड. ज्या डिराइव्ह करण्यासाठी, ज्या काढण्यासाठी दोघांची गरज भासली त्या डिराइव्ड. समजलं का? ज्या इंडिपेंडेंटली मोजल्या जातात त्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज, आणि ज्या मोजण्यासाठी दुसऱ्यावर डिपेंड असतात, बरोबर आहे, त्या डिराइव्ड. जसं किंवा ज्यांना एक्सप्रेस करताना दोन क्वांटिटीची गरज भासते, ह्या दोन फंडामेंटल असतात, त्यांना काय म्हणतात, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. समजलं का? सो ऑन द बेसिस ऑफ डिपेंडन्सी इन मेजरमेंट, बरोबर आहे, फाइंड केले आपण दोन, पहिला फंडामेंटल आणि दुसरा डिराइव्ड. ओके, तर लिहा. मग पहिला लिहा फंडामेंटल किंवा त्याला बेस पण म्हणतात, बेस किंवा बेसिक. नंतर तुम्ही लिहू शकता, दे कॅन बी मेजर्ड independently. They can be measured independently. तर लिहून घ्यायचं, देअर आर ओनली 7 फंडामेंटल क्वांटिटीज. किती आहेत ह्या? फक्त 7. कोणत्या आहेत ते लिहायचं आपल्याला पुढे. देअर आर ओनली 7 फंडामेंटल क्वांटिटीज. एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता. एक्झाम्पलमध्ये आपण 3च लिहू. लेंथ आहे, नंतर मास आहे, टाइम आहे, एटसेट्रा. एक नोट लिहाल, देअर युनिट्स आर कॉल्ड फंडामेंटल युनिट्स. देअर युनिट्स आर called or base units. पहिलं मला सांगा, समजलं का? ज्या क्वांटिटीज मोजण्यासाठी इतर क्वांटिटीची गरज भासत नाही, ज्या स्वतःच मोजल्या जातात, इंडिपेंडेंटली मोजल्या जातात, दे आर कॉल्ड, यस, फंडामेंटल क्वांटिटीज. किती आहेत? 7. आपल्याला पाहायचे आहेत. 3 तर तुम्हाला सांगितल्या. पुढच्या तुम्हाला मी तोंडी सांगतो. इलेक्ट्रिक करंट तुम्हाला माहित आहे काय? इलेक्ट्रिक करंट फंडामेंटल क्वांटिटी आहे. चार्ज फंडामेंटल क्वांटिटी नाही, पण कोणती फंडामेंटल क्वांटिटी आहे? इलेक्ट्रिक करंट. त्याच्यानंतर टेम्परेचर लिहूनच दे. तर त्याच्यानंतरच इलेक्ट्रिक करंट. फक्त करंट नाही लिहायचं. करंट म्हणजे फ्लो होतो. हवेचाही करंट असू शकतो, पाण्याचाही करंट असू शकतो, बरोबर आहे. करंट न्यूजही असू शकतात, करंट अफेअर्स, बरोबर आहे. इलेक्ट्रिक करंट. त्याच्यानंतर
टेम्परेचर, टेम्परेचरला सुद्धा थर्मोडायनॅमिक टेम्परेचर म्हणतात. ओके. आणि ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहेत, तर ते आपण राहू देऊ सध्या. ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स घ्या लिहून. अमाऊंट ऑफ सबस्टन्स जे आपण मोलमध्ये मोजतो ना, तुम्ही ऐकलं असेल 1 मोल 2 मोल. ओके. ते तर ह्या आहेत इंडिपेंडेंटली मोजल्या जाणाऱ्या क्वांटिटीज. कोणत्या? फंडामेंटल क्वांटिटीज. कोणकोणत्या आहेत? पहिली कोणती? लेंथ, नंतर मास, नंतर टाइम, नंतर इलेक्ट्रिक करंट, बोर्डवर लक्ष, नंतर टेम्परेचर, थर्मोडायनॅमिक टेम्परेचर, देन ल्युमिनस इंटेन्सिटी, लाईटची इंटेन्सिटी. बघा ना, ट्यूबलाईट बरोबर आहे, फोकस, झिरो लाईट इंटेन्सिटी वेगवेगळी असते. ल्युमिनस इंटेन्सिटी, लाईटची इंटेन्सिटी, देन अमाऊंट ऑफ सबस्टन्स. 1 मोल 2 मोल 5 मोल मोजताना तुम्ही सबस्टन्स है ना, सबस्टन्स मोजताना ती सुद्धा काय आहे? क्वांटिटी आहे. तर त्याला म्हणतात फंडामेंटल किंवा बेसिक किंवा बेस क्वांटिटीज. दुसरं कोणतं सांगितलं होतं? डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. तेवढं पटकन लिहून घ्यायचं आहे. या सेकंड टाइप आहे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. कोण सांगेल कशाला म्हणता येणार? लक्ष द्या इकडे. ज्या क्वांटिटी मोजण्यासाठी, ऐका तर माझ्याकडे लक्ष सर्वांचं, ज्या क्वांटिटीज मोजण्यासाठी 2 किंवा 2 पेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीची गरज असते, किंवा ज्या क्वांटिटी एक्सप्रेस ना फंडामेंटल क्वांटिटीच्या फॉर्ममध्ये, ऐकून राहिले का? ज्या क्वांटिटीला एक्सप्रेस करताना फंडामेंटल क्वांटिटीची गरज भासते, बरोबर, ज्या फंडामेंटल शिवाय एक्झिस्ट होत नाहीत, ज्यांना सांगताना फंडामेंटलची गरज भासते, कॉल्ड डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. किती फंडामेंटल? 2 किंवा 2 पेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीज मिळून ज्या तयार होतात, दे आर कॉल्ड डिराइव्ड. डिराइव्ड समजते ना? डिराइव्ड म्हणजे 2-3 वस्तू जोडल्या आणि तिसरी 2 जोडल्या आणि तिसरी तयार केली, दॅट इज कॉल्ड डिराइव्ड. डिराइव्ड म्हणजे 2 फिजिकल क्वांटिटी जोडल्या फंडामेंटल वाल्या आणि तिसरी चौथी क्वांटिटी तुम्ही तयार केली, दे आर कॉल्ड डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. मग काय लिहिणार? काय लिहिणार? Their measurement depend upon the quantities whose measurement depend upon 2 or more fundamental quantities. Okay, लिहा. The quantities whose measurement depends on 2 or more fundamental quantity are called as derived physical quantities. They are expressed in terms of fundamental quantities. खाली काही एक्झाम्पल्स लिहिले मी. जसं तुम्हाला काय काढायचं आहे? स्पीड. तर स्पीड वरती काय लिहिता तुम्ही? यस, डिस्टन्स. खाली काय लिहिता? टाइम. तर खूप साऱ्या बाकी सर्व जे आहेत 7 जर सोडल्या तर बाकी सर्व डिराइव्डच आहेत. मग स्पीड घ्या की वेलॉसिटी घ्या की ॲक्सलरेशन घ्या, सर्व 7 सोडून सर्व बरोबर आहे की
फोर्स घ्या, मोमेंटम घ्या, सर्वच किती लिहिलं तरी कमीच आहेत, लाखो आहेत. ह्या काय झाल्या डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीज. आणि खाली एक नोट लिहाल, यांच्या युनिटला डिराइव्हड युनिट म्हणतात. काय म्हटलं मी, यांच्या युनिटला डिराइव्हड युनिट म्हणतात. देअर युनिट्स आर कॉल्ड डिराइव्हड युनिट्स. नोट लिहून घ्या. देअर युनिट्स आर called as derived units. त्यांच्या युनिट्सला काय म्हणतात, डिराइव्हड युनिट्स. समजलं का? बघा आणखी दोन असतात, त्यांना म्हणतात सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज. कोणत्या? सप्लिमेंटरी. तर हॅलो, हे तर घेतल्याच आपण, पण ह्या डिराइव्हड झाल्या, बरोबर आहे. पण फंडामेंटल घेतल्या, लक्ष द्या, फंडामेंटल किती होत्या? 7, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय घेतल्या? डिराइव्हड घेतल्या. आणि त्या फंडामेंटलमध्ये आणखी दोन कमी पडतात. ऐका बघा, मी फक्त ओरली सांगतो, लक्ष इकडे द्या. त्या दोन अशा आहेत की एक प्लेन अँगल. प्लेन अँगल तुम्ही मोजता, प्लेन अँगल 30 डिग्री, बरोबर आहे. 90 डिग्री हा अँगल मोजला ना, याला काय म्हणता तुम्ही? प्लेन अँगल. ओके, हे एक. दुसरं पहा, तुम्ही असा मेहंदीचा कोन पाहिला असेल, आईस्क्रीमचा कोन पाहिला असेल, फुटाने भरलेला कोन पाहिला असेल, लक्ष इकडे, याला काय म्हणतात? सॉलिड अँगल, बरोबर आहे. आणि ह्या ज्या आहेत त्याला म्हणतात सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज. कोणत्या? सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज. ह्या फक्त दोनच आहेत. ह्या आपण उद्या चांगल्या तऱ्हेनं करून घेऊ. उद्या येताना हे सगळं चांगल्या तऱ्हेनं वाचून यायचं. रेकॉर्डिंग स्टॉप करा. थँक्यू.